जावं की नाही जावं हे 2 प्रश्न माझ्या समोर होते, पण त्याआधी मी करत होते स्वयंपाक. आता वाजले जवळजवळ 5 आणि स्वयंपाकाला सुरुवात केली. स्वयंपाकात जास्त काही नाही, खीरपुरी करते, ती पण भैयासाठी. आता भैयाला सोडून जायचंय म्हटल्यावर त्याच्यासाठी स्वयंपाक करणं तर गरजेचं आहे. रस्ता केला तरी पण जमलं असतं, पण मग त्याला एकट्याला सोडून जायचं, मग त्याला खायला पण काही नाही केलं, ते मनात राहिलं असतं. म्हणून म्हटलं आपल्या मनात राहण्यापेक्षा आपण ते केलेलं बरं. आणि 10 ते 15 मिनिटामध्ये झटपट होतो म्हणून मग करूनच घेतला. आता जावं का नाही जावं हा प्रश्न तर झाला, पण चाललो कुठं हा प्रश्न आहे. त्यांची 1 दिवस पुण्याला ट्रेनिंग होती, सो आम्ही निघालो. त्यांचा विषय चालला होता की येती का तू, तसंच मी घरी पण जाणार आहे. तर मग नंतर म्हटलं की चला जाऊयात, पप्पांना पण भेटणं होईल आणि घरी पण जाणं होईल, पुण्याला पण जाणं होईल. अशा बऱ्याचशा गोष्टीचा प्लॅन करून आम्ही निघालो. आता घरून आम्ही तर येताना जेवून नव्हतो आलो, भैयासाठी स्वयंपाक करून ठेवला होता, पण आम्ही 6ला निघालो होतो आणि आम्हाला पोहोचायला 11 वाजले होते. तर रस्त्यामध्ये थांबलो आणि जेवण करून जाऊयात म्हटलं. आता श्रव काही खाते नाही खाते, त्यासाठी मसाला पापड घेतला तिने, तो पण थोडासाच खाल्ला आणि आम्ही दोघांनी छान जेवण केलं. आता पोचायला एवढा उशीर झाला होता आणि आमचं जायचं ठरलं होतं की नंदनबाईकडं, पण तो पण प्लॅन कॅन्सल झाला आणि यांच्या कॉलेजमध्ये रूम बुक केलेली होती, सो तिकडं आलो. आता इथं आलो आहे आणि त्यानंतर मस्त झोपलो. सकाळी उठून ते सकाळी 7 वाजताच गेले होते आणि त्यानंतर काय काय झालं हे तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. चलो बाय.